हाय नमस्कार, मंदा फॅशन डिझायनरमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे आज बघूयात ब्लाऊज बॅक डिझाईन. इथे मेन कापड व अस्तर बॅकपार्ट तयार करून घेतलेला आहे. ब्लाऊजची उंची घेणार आहे 14.5, रुंदी 10.5, शोल्डर 5.5, मुंडा 5.5, गळा रुंदी 2, गळा उंची 10. इथून 1.5 इंचावर मार्किंग करून घेऊन याप्रमाणे लाईन आखून खालच्या साईडला देखील 2.5 इंच मार्क करून घेऊन अशी एक लाईन आखून घेतली आहे. आता हा गळ्याचा शेप देऊन अस्तरचा जो भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. कटिंग करून घेऊन कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे. लांबी 15 इंच, रुंदी 5.5 इंच करून डबल फोल्ड करून घेऊन त्यावर हे अस्तर ठेवून चॉकनं याप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं. साईडला 1 इंच असं अंतर ठेवून मार्किंग करून घेऊन हे अशाप्रमाणे कटिंग करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता इथे 2 पट्ट्या तयार झालेल्या आहे. हा अस्तरचा कापड घेऊन डबल फोल्ड कापड घ्यायचा. अशाप्रमाणे कटिंग करून घ्यायचं. आणि त्यावर ठेवून इस्त्री करून घ्यायचं. इथे इस्त्री करून घेतलेले आहे. साईडला 1/2 इंच अंतर कापड ठेवून अशाप्रमाणे कटिंग करून घ्यायचं. छोटे छोटे नॉच देऊन घेऊन मशीनवर शिलाई मारून घ्यायचं. राहिलेला कापड कटिंग करायचा आहे. बघा दोन्ही साईडच्या पट्ट्या मी अशा तयार करून घेतल्या. दोन्ही पट्ट्या तयार झालेल्या आहे. हा मेन फॅब्रिक घ्यायचा. अस्तर त्यावर ठेवून हा राहिलेला कापड जो आहे तो कटिंग करून घ्यायचा. अशाप्रमाणे अस्तर ठेवून अस्तर जोडून घ्यायचा आहे. अस्तर जोडून झालेला आहे. राहिलेला कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा. दोन्ही पार्ट इथे तयार झालेले आहेत. आता हे पोटली बटन तयार करून घ्यायचे.
आणि चॉकने खालच्या साईडला 3-3 मार्क करून घ्यायचे. मधल्या बाजूला एक 3चा मार्क, वरच्या साईडला 3चा मार्क करून याप्रमाणे एकमेकावर कापड ठेवून टॅप करून घ्यायचं. आता हे अशाप्रमाणे पोटली बटन शिवून घ्यायचं आहे. कट टू कट शिवायचं. पोटली बटन लावताना मशीनचं फूट सिंगल फूट घ्यायचं आहे. हे बघा, जे जे मार्क केलेत त्यावर ते लावून घ्यायचं. बघा, मी जवळून दाखवत आहे. याप्रमाणे ठेवून जोडून घेतले मी. दुसऱ्या पार्टला देखील त्याच प्रमाणे जोडून घ्यायचं. दोन्ही साईडला सेम आले पाहिजेत. पोटली बटन जोडून झालेलं आहे. जी आम्ही कॅनव्हास पट्टी तयार केलेली आहे ती याच्यावर वरच्या बाजूला ठेवून अर्धा इंचच्या मार्कावर हे अशाप्रमाणे शिलाई मारून घ्यायचं. अगदी पोटली बटनच्या बाजूने शिलाई घ्यायची. बघा, याप्रमाणे राहिलेला कापड कटिंग करून घ्यायचा आणि छोटे छोटे नॉचेस द्यायचे. नॉचेस दिल्यामुळे काय होईल, आपला कापड छान टर्न होईल, अगदी इझी. बघा, याप्रमाणे टर्न करून घ्यायचा. दुसरा पार्ट देखील तशाच प्रमाणे तयार करून घ्यायचा. दुसरा पार्ट देखील तयार करून घेतले. आता हा साडीचा कापड आहे, कॉन्ट्रास्ट कलर आहे आणि हा कॉर्ड पाइपिंग आहे. हे साडीचा कापड क्रॉस कटिंग करून घ्यायचा, क्रॉस पट्टी, आणि एक साईडनं पाव इंच अंतरावर शिलाई मारून घ्यायचं. आणि ही कॉर्ड पाइपिंग मध्ये ठेवून मी दाखवत आहे त्याप्रमाणे हे बघा, असं कडेन इथे पहिला फिक्स करून घ्यायचे. मग अशा प्रमाणे कडेन अगदी कॉर्ड पाइपिंगच्या साईडून शिलाई मारून घ्यायची. बघा, तयार झालेली आहे. आता ही याच्यावर ठेवून अशा प्रमाणे जोडून घ्यायची. अगदी कडेन शिलाई मारून
जोडून घ्यायची. ही शिलाई मारताना सिंगल फूटच यूज करायचे आहे. बघा, राहिलेला कटिंग करून घेऊन तुम्ही बघू शकता फिनिशिंग किती छान आलेली आहे. दुसरा पार्ट देखील अशाच प्रमाणे जोडून घ्यायचा. तुम्ही बघू शकता फिनिशिंग किती छान आलेली आहे. आता याच्या पाव अंतरावर अंतर सोडून अजून एक शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून आतला कापड सुटणार नाही. बघू शकता. आता दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. आता हा ब्लाउज पीसचा बॉर्डर आहे. हे अशा प्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे. कटिंग करून हे जोडून घ्यायची आहे. वर दाबटीप मारून घ्यायची. बघा, जोडून घेऊन अशा प्रमाणे डबल फोल्ड करून ठेवून घेऊन अस्तरचा कापड सुद्धा घेतलेला आहे आणि हा अशा शेप प्रमाणे कटिंग करून असं पाव इंचावर अंतरावर शिलाई मारून हा टर्न करून घ्यायचा. त्याच्यावर दाब शिलाई मारून घ्यायची व असा फोल्ड करून 3-3 इंचावर मार्किंग करून घेऊन शेप प्रमाणे कटिंग करून घेऊन आता हा पॅच तयार झालेला आहे. जो पार्ट आपण तयार केलेले आहेत त्यावर ठेवून ही शिलाई मारून घ्यायची आहे आणि आता पॅटर्न तयार झालेला आहे. याला खाली कमरपट्टी लावत आहे. टक्स देखील घालायचे आहेत. तुम्ही बघू शकता डिझाइन खूप सुंदर तयार झालेली आहे. डिझाइन आवडल्यास लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.